ओम नमो जी सद्गुरु अपरिमिता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता जगदात्मा जगभरिता स्वयं ताता जगद्गुरु आदि अनादि पुराण पुरुषा अखंड आनंद वना विदाशा भक्ता घरी करिवास काय महिमा वर्णावे आता नमो जनक जननी हा देह उत्पन्न जया पासून नाना प्रयासे कष्ट करोनी दुःख सोसले अपार सद्गुरु महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय श्यामोसया माता की जय समर्थ बालगिर महाराज की जय बोलो सब संतन की जय। अनंत ब्रह्मांडाचा मालक 43 पदाचा सूत्रधार भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभू यांच्या असीम कृपेने हा पुण्य पवित्र पावन भूमी आपल्या रोही पिंपळगाव मुक्कामी अतिशय सुंदर असं दैदिप्यमान सोहळा अर्थात सप्ताह कलशारोहण मूर्ती प्राण प्रतिष्ठा इत्यादी कार्याच्या निमित्तानं सप्त्यातील दुसऱ्या दिवसाची सेवा पाहत असताना जगेला पडे त्या लेकराला इथं बसला नाही तर बाहेर पड कालच्या कथेचं अनुसंधान काल आपण मंगलाचरणाच्या रूपानं भगवंताची स्तुती आणि मनुष्य देहाचं नरजन्माचं वर्णन बघितलं। आणि सज्जन हो अशी ही कथा कीर्तन एवढा मोठा उठा ठेव करण्यामाग नेमका काय उद्देश असतो या कथेचं अनुसंधान किंवा ही कथा लावल्यावर या कथेचं काय बेनिफिट पदरात पडते का लावायची कथा बाहेरचे माणसं बोलून घेऊन त्यांची आदरातिथ्य व्यवस्था करून काकलूत करून त्यांची सोय लावून जाण्या येण्याचा खर्च देऊन हा आटापिटा नेमका करण्याच्या पाठीमाग उद्देश काय असतो हे कथा कीर्तन का करायचे असतात। विद्यार्थ्याची मिळे विद्या या ठिकाणी बसल्याच्या नंतर विद्यार्थी जर अशा कथेला बसले कथेला येणारा कोणताही वर्ग असते विद्यार्थी येतात गृहस्थाश्रमातले येतात शेतकरी येतात व्यापारी येतात कथा कोणीही ऐकावं तर अशा कथेपासून काय मिळते नेमकं त्याचं प्रमाण महाराज देतात। विद्यार्थ्याची मिळे विद्या धनार्थ्याची मिळे धन पुत्रार्थ्याची मिळे पुत्र मोक्षार्थ्याची मिळे गती
या ठिकाणी एखादी विद्यार्थी जर येऊन बसले तर त्या विद्यार्थ्याला या काव्यामधून, संत चरित्राच्या काव्यामधून विद्या मिळते. आणि एखादी जर मला विद्येची गरज नाही, मला धनाची गरज आहे, तर त्याच्यासाठी धना त्याची मिळे धन. इथं धनाची लालसा करून या, इथं धनही मिळते. विद्येची लालसा करून या, इथं विद्याही मिळते. आणि एखादा जर म्हटला ह्या दोन्हीची गरज नाही, माझ्याकडे भौतिक सुविधेची उपलब्धी खूप मोठी आहे, पण मला माझ्या पोटी संतान नाही, त्याच्यासाठी जर कथा ऐकली तरी महाराज म्हणजे पुत्रा त्याशी मिळे पुत्र. एखाद्याला तशी इच्छा जर या ठिकाणी घेऊन आला तर ती इच्छा या ठिकाणी पूर्ण होते. आणि एखादी सात्विक शुद्ध सत्वाचा भक्त या ठिकाणी जर आला आणि त्यानं जर इच्छा अशी व्यक्त केली की मला ह्या भौतिक सुखाची, नासिवंत वस्तूची, कल्पित ब्रह्मातल्या कुठल्याही गोष्टीची मला आवश्यकता नाही, केवळ मला भगवंत सखा करायचा आहे, भगवंताची मला भेट घ्यायची आहे, मला मोक्षाचीच गरज आहे, म्हणून जर या ठिकाणी एखादी सामान्य जीव बसला कथेत, मोक्षार्थ्याची मिळे गती, मोक्षाची ज्याला इच्छा अशा जीवाला या ठिकाणी गती मिळते. ओवीच्या पाठीमागे सारांश असा आहे की या ठिकाणी तुमच्या मनामध्ये जे आहे ते मिळते. मग तुमच्या मनामध्ये नासिवंताची अपेक्षा ठेवा की शाश्वताची अपेक्षा ठेवा, कशाची अपेक्षा तुम्ही ठेवता, तुमच्या बुद्धीची चौकट नेमकी, तुमचा बुद्ध्यांक कुठपर्यंत चालते. तुम्ही एखादी नाशिवंत वस्तू मागितली तर ती भगवंत ते सुद्धा वस्तू तुम्हाला देतात, पण त्या गोष्टीचं नित्यत्व तुम्हाला जर कळालं नाही तेवढ्या पुरतं. जसं लहान लेकरं बाजारात गेलं, मुलगी असेल तर भावली मागते, मुलगा असेल तर ट्रॅक्टर द्या, जेसीबी द्या, ते डुप्लिकेट प्लास्टिकचे. जाणत्या माणसाला त्याच्यात नेमकं काय आनंद आहे ते कळते, पण लेकराचा हट्ट जसा राहते की मला ते जेसीबीच घेऊन द्या. तसं या खलबीत ब्रह्मामध्ये काही सामान्य जीव नासिवंतामध्ये अडकलेले आहेत. भगवंताची भेट जरी झाली नाही तरी भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गक्रमणाकडे आपण जात असताना काय इच्छा ठेवून भगवंताकडे जावं. संसारातल्या नासिवंत गोष्टीची कुठलीही अपेक्षा ठेवू नये, कारण संसारातली कुठलीही गोष्ट नासिवंत आहे. संसारच नासिवंत आहे महाराज. या जगातलं शिल्लक काहीच नाही, केवळ भगवंत परमात्मा तोच एक शिल्लक राहणार. या संसार नगरी, या संसार नगरी पागल भरला ग बाई, या संसार नगरी पागल भरला ग बाई.
बाजार भरला ग बाई.